केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा वसईच्या सनसिटीमध्ये पार पडली। येताना जे आहेत अमित शाह हेलिकॉप्टरने सनसिटी परिसरात आले, परंतु जाताना त्यांना बाय रोड जावं लागलेलं आहे, कारण हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं। त्यांना सिग्नल मिळाला नाही, कारण सभा चालू असताना मोठ्या प्रमाणावर वादळ पसरलं होतं, हवेचे कण पसरत होते आणि असंही सांगण्यात की ठाण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे कदाचित हा सिग्नल मिळाला नसावा। आपण बघितलं तर वसईच्या सनसिटी परिसरामध्ये लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारचे हेलिपॅड बनवलं होतं आणि छोटासा रोड देखील बनवला होता। सध्या दोन हेलिकॉप्टर जे हेलिपॅडवर उभे आहेत, एक जे आहे स्पेशल अमित शाह यांचं आहे आणि दुसरं हेलिकॉप्टर जे आहे ते अमित शाह यांचे निकटवर्तीय PRO पत्रकार आहेत त्यांचं होतं, परंतु त्यांना बाय रोड जावं लागलेलं आहे। त्यांचा वाराणसीला पुढचा दौरा आहे, मात्र आता ते मुंबईला बाय रोड जाऊन तिथून जे आहे की वाराणसीला जातील। अमित शाह यांची जी सभा सनसिटीत पार पडली, या सभेला जवळपास 15 ते 20 हजार लोक असल्याचं सांगण्यात येत आहे। पूर्ण सनसिटी परिसरामध्ये पब्लिक तुडुंब भरलं होतं। अमित शाह यांना पाहायला, त्यांचं हेलिकॉप्टर फोटोमध्ये काढायला, त्यांचं भाषण काढायला मोठ्या प्रमाणावर वसई विरारकरांनी गर्दी केली होती। आणि आजची ही सभा झाल्यानंतर पालघर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण बदलेल अशी जी आशा भारतीय BJPच्या कार्यकर्त्यांना आहे, परंतु नक्की वातावरण कसं होईल हे यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। अजूनही वसईच्या सनसिटी परिसरात गर्दी आहे, अनेक गावाखेड्यातून पाड्यातून लोक आले होते, आदिवासी बांधव होते, वसई विरार नालासोपारा पालघर या ठिकाणून लोक आले होते। आता परतीच्या मार्गाला लागले, त्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी देखील होऊ शकते, परंतु असं असलं तरी उद्या देखील या उद्धव ठाकरे यांची सभा वसईच्या माणिकपूर ग्राउंड येथे पार पडणार आहे। त्याच्यामुळे उद्याच्या सभेनंतर काय वसई विरार परिसरात किंवा संपूर्ण पालघरमध्ये वातावरण आहे ते पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।